15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण सोपे भाषण पाहणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महात्मा गांधी, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल सोपा निबंध किंवा भाषण म्हणता येईल। 15 ऑगस्ट आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। आज मी तुम्हाला महात्मा गांधी यांच्याबद्दल काही सांगणार आहे। महात्मा गांधी यांना आपण बापू म्हणून ओळखतो। त्यांचं पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी। यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला। त्यांचे वडिलांचे नाव करमचंद गांधी आणि आईचे नाव पुतळीबाई होते। महात्मा गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील सर्वात मोठे नेते होते। त्यांनी सत्य आणि अहिंसा या तत्वांचा वापर करून इंग्रजाविरुद्ध लढा दिला। त्यांनी असहकार आंदोलन, दांडी यात्रा, भारत छोडो आंदोलन अशी अनेक आंदोलने केली। महात्मा गांधी साधे राहायचे, साधे खायचे आणि नेहमी सत्य बोलायचे। त्यांना चरखा चालवण्याची खूप आवड होती। ते स्वदेशी आणि खादीचे प्रचारक होते। त्यांचे विचार आजही आपल्याला योग्य मार्ग दाखवतात। त्यांनी सांगितले, स्वतः बदल करा आणि जग बदलेल। महात्मा गांधी यांनी 30 जानेवारी 1948 रोजी देशासाठी प्राण दिले। ते खरे अर्थाने देशाचे महान सेवक होते। चला आपण सर्वांनी बापूंच्या विचारांचे पालन करूया आणि भारताला आपल्या महान बनवूया। तर हे भाषण किंवा हे निबंध मित्रांनो लिहून घ्या। आपल्या शाळेतील आपल्या आजूबाजूच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि यावेळेचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करूया। धन्यवाद। पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहिती पाहूया, नवीन निबंध घेऊन आलो आहे।